रानी तुना वैनु मी दीवाना, दिल में बनावाला मोगरा फुलना। प्रेम रानी तुना वैनु मी दीवाना, दिल में बनावाला मोगरा फुलना। तुना जीव रंगना, तुना जीव रंगना, तुना जीव रंगना, तुना जीव रंगना। नजरले नजर जवळ तुनी माल भिडली, तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी। नजरले नजर जवळ तुनी माल भिडली, तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी, तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी। तुना जीव रंगना, तुना जीव रंगना, तुना जीव रंगना, तुना जीव रंगना। दादा, हा कोणाचा नंबर आलेला आहे? आलो, थांब. नाही तर मी कट करेन ना. नाही नाही, तुझ्यामुळे माझा गेम अडकलेला आहे. अरे थांब जरा. हॅलो हॅलो, हां पाटील साहेब बोलताय का? हां बोलतोय. हां मी भोईटे हॉस्पिटलमधून बोलतोय. तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. काय? तिला आमच्या इथे ॲडमिट केलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर वरणगावला भोईटे हॉस्पिटलमध्ये या. बरं बरं, आलो 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 आलोच. ए आई, अरे इकडे ये. अगं सानीचा ॲक्सिडेंट झालाय. बाबा कसं काय? ते बघावं लागेल आपल्याला. चल निघूया. अरे तिची बाबा भी घरी नाहीये. बघू बघू, चल. मी थकलो आता. बसा इथे, बसा तुम्ही. रडू नको बाळा. आज जे काय घडलं ते फक्त आपल्या गरिबीमुळे घडलं रे. आज आपण गरीब नसतो तर ही परिस्थिती आलीच नसती आपल्यावर. बाबा, मी तुम्हाला वचन देतो, मी सानीशी तर लग्न करणारच. पण ज्या लोकांनी तुम्हाला त्यांची लायकी दाखवली त्यांना तुमच्या पायाशी नाही आणलं तर मग म्हणा मला.
गजा, मी आजपासून तुझ्याकरता सोडली. खरंच? हो, तुझ्याकरता फक्त. बाबा मानलं तुम्हाला, तुम्ही आज खरंच दारू सोडली. मी सानीला तुमची सून करणार म्हणजे करणार आणि एक दिवस मोठं होऊन दाखवणार. चला तुम्ही आता. चल. मी खूप कष्ट करणार बाबा. चल सार्थक लवकर ये. चला लवकर ये, लवकर चल. कोण पाहिजे तुम्हाला? मॅडम मला डॉक्टरांचा कॉल आला होता. माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, या संदर्भात सांगण्यात आलं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटं बसा. सानिका पाटील नाव आहे सरांना तिचं. बोलवते डॉक्टर. हो प्लीज लवकर. प्लीज. बघू आपण, डॉक्टर येतील. डॉक्टर साहेब येऊ का? या या या. ये आई बस. बसा. डॉक्टर साहेब माझ्या मुलीला काय हो झालं? हो, थोडं शांत व्हा. काही झालेलं नाही आहे. काय झालं सर माझ्या ताईला? तुमच्या बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर ती आहे व्यवस्थित, पण तिचा अर्धा चेहरा जळालेला आहे. ताई आई शांत रडू व्हा. नको. ताई डॉक्टर सांगतायत ना थांब. मी आहे. थांब, थांब. होईल काही काळजी करू बरं याच्यावर काय उपाय आता? नका. ताई तुम्ही काळजी करू नका. बोला डॉक्टर. तर त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे. बर. तर तिच्या चेहऱ्याची आपल्याला प्लास्टिक सर्जरी करायला लागणार आहे. प्लास्टिक सर्जरी? हो. मग याला खर्च किती लागेल डॉक्टर? प्लास्टिक सर्जरीला 20 लाख रुपये खर्च लागेल. तुमचे पाय पडते डॉक्टर साहेब, तुम्ही काय आणि जरी तुम्ही करायचं नाही म्हटलं तरी ती जगेल. पण जेव्हा तिची ट्रीटमेंट आपण करूयात आणि ती तिचा चेहरा बघू शकणार नाही, कारण तिचा अर्धा चेहरा पूर्ण जळालेला जो काही खर्च लागेल डॉक्टर करा, पण माझं बहिणीला वाचवा. हो हो होईल. हो काही काळजी करू नका ताई. मी आहे ना. होईल. प्लीज डॉक्टर तेवढं लवकर करा, मी पैशांची सोय करतो. तुम्ही एक काम करा, 10 लाख रुपये ॲडव्हान्स अकाउंट डिपार्टमेंटला जमा करा बर आणि 10 लाख ऑपरेशन झाल्यानंतर. चालेल सर, करतो मी. पण माझ्या ताईला प्लीज वाचवा. आहे काही काळजी बेटा रडू नको. हो हो येतो ताई मी डॉक्टर. आहे ना, काही काळजी करू नका. प्लीज लवकर ट्रीटमेंट चालू करा. येस. चला आई. हो चल सर इकडे. गेल्यानंतर बघू त्या मालकाला घेऊन कामाचा काम. हो जय रे. या या दादा या. हो दादा या बसा. बसा बस. तुमच्या पाया पडतो. अरे दादा पाया नका पडू दादा. हो मला काय नरकात पाठवता. या बसा. काय झालं? आम्हाला काम नाही पाहिजे. खूप लांबून आलो. 2 दिवस झाले अन्नाचा काम नाहीये पोटामध्ये. अरे अरे काहीतरी काम द्या आम्हाला. हो हो बसा बसा. आधी बसा, मी तुम्हाला खायला देतो. हा बसा. अरे विनोद टेबल पुस रे. आरामात आरामात. हा दादा तुम्ही कोणत्या गावाचे? आम्ही रावेर तालुक्यातील खिरडी या गावाचे आहे. असं असं असं. पण इथं कसं? काय सांगू भाऊ, हा नशिबाचा खेळ आहे सर्व. नशिबानं इथपर्यंत आणलं आम्हाला. बरं काय म्हणत होते तुम्ही? आम्हाला काहीतरी काम द्या. असं कामाची फार गरज आहे आम्हाला. काम असं बा, हे असं माझ्याकडे काम आहे हॉटेलचं. तुम्ही करा. चालेल, काही करू. चालेल 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 ठीक आहे मग. आणि हे बघा रात्री तुम्हाला इथं झोपावं लागेल, थांबावं लागेल. चालेल चालेल चालेल. मग ठीक आहे. आरामशीर. अजून काय पाहिजे? पोटभर खा. हा अरे विनोद अजून दे रे. अरे विनोद मागचे जे साहेब आहे त्यांना बघ रे, काही पाणी वगैरे दे. हा झालं की मला सांगा. आणि मागे तुम्हाला राहायचं आहे. हा ठीक आहे. सलाम वालेकुम
वालेकुम सुलेमान भाई। आओ बच्चे आओ। कैसे हो? बस बढ़िया हो। अरे कैसा ना हुआ बेटा? आपके तरफ एक काम था। क्या काम था? सानी का एक्सीडेंट हो गया सुलेमान भाई। क्या बात कर रहा है? हाँ। पिताजी कहाँ गए? वो तो दिल्ली गए हैं। क्यों? कुछ काम की वजह से। अरे बाप रे। तो एक ही आदमी है जो मदद कर सकता है, वो सुलेमान भाई है। इसलिए मैं आपके पास आया था। डॉक्टर ने बोला है कि ऑपरेशन करना चाहिए, तो उसके लिए 20 लाख की जरूरत है सुलेमान भाई, कुछ कीजिए। ठीक है रुक चला। बादशाह 20 लेके आओ। देख बेटा, मैं पैसे दे रहा हूं, अगर वापिस नहीं किया तो पैसे के बदले जान भी ले सकता हूं। कुछ भी हो जाओ लेकिन पैसे दे दो, मैं दे दूंगा, आपके पैसे लौटा दूंगा। ठीक है ये ले। बहुत बहुत शुक्रिया सुलेमान भाई, मैं एहसान जिंदगी भर नहीं भूलूंगा। ठीक है आता हूँ मैं। चले। मामू, आपको क्या लगता है ये पैसे दे पाएगा? अरे बेटा, ये पैसे नहीं देगा ना, अक्खा गांव अपना हो जाएगा। कृष्णा, ए कृष्णा, हा बोला भाऊ. इकडे ये. हा 1 मिनिट आलो. अरे लवकर ये. हा बोला भाऊ. हे बघ, उद्या गावातल्या पाटलाकडे कार्यक्रम आहे, 100 कचोऱ्या द्यायची आहे. हा, त्याच्या तयारीला लाग. ठीक आहे भाऊ. कोण आणि तू गजा कुठं आहे? तो अभ्यास करून आला तिकडे. अभ्यास करतोय ना, कर दे. अभ्यास करू दे त्याला. अभ्यास झाला की मग त्याला मदतीला घे. ठीक आहे? हा, जा. बोलून घे तुम्ही नंतर. तुना वैनु मी दीवाना, दिल में मनावाला मोगरा फुलना. प्रेम महारानी तुना वैनु मी दीवाना, दिल में मनावाला मोगरा फुलना. तुना मजीव रंगना, तुना मजीव रंगना, जीव रंगना, तू नाम जीव रंगना. नजरले नजर जवळ तुनी माल भिडली, तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. नजर जवळ तुनी माल भिडली, तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना. तुले काय समजत नाही.
सानीला काही करून माझ्या मनातून काढावं लागेल. मला अभ्यास करावा लागेल. मला मोठं व्हायचं आहे. मला माझ्या बाबांचं मान ताट करायची आहे. डॉक्टर साहेब कसं आहे आता? आहे ती व्यवस्थित, बरं काही काळजी करायची गरज नाही आहे. फक्त आता तिच्या डोळ्यावरची पट्टी करायची आहे आपल्याला. बरं करा. बरं, साहेब. नाही नाही झालंय, सगळं व्यवस्थित झालं. सार्थक सार्थक ये बाळा इकडे. दीदीची पट्टी काढतायत. बैस तिथं समोर. दीदी उठ, दीदी उठ, चल. आहेत ना. साहेब मी बघू शकतो का? नाही थांबा, आधी तिला तिचा चेहरा बघू द्या. आरसा देऊ का? आणलाय. द्या. हळूहळू डोळे उघडायचे. तुम्ही आता भेटू शकता. थँक्यू डॉक्टर. भेटलं का? आमचं कामच आहे ते. आई रडू नकोय, त्रास होईल तिला. नको आई. माझी मुलगी चांगली झाली, मला लय खुशी झाली. आई काय झालं होतं मला? काही नाही बाळा, काही झालं होतं. आई बस झाला ना आता व्यवस्थित. सानी नको रडूस. आई मला काय झालं होतं? आई मला एक छोटंसं ऍक्सिडेंट झालं होतं. आई मला माझ्या पायाला सार्थक रडू नकोस. शरीरात आहे ते. मला चांगला पहिल्यापेक्षा छान आहे. असं काय करते सानी? बघ पहिल्यापेक्षा किती छान दिसतेस तू आता. मला लोक ओळखणार का नाही? ओळखतील बेटा, सगळं व्यवस्थित होईल. सगळं ओळखतील. रडू नको आता. तू आराम कर, सगळं व्यवस्थित होईल. तू आराम कर बेटा. आई चल तिला आराम करू दे. हा रडू नकोस बेटा, आराम कर. बघ बघ किती छान दिसतेस. जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना.
बाबा पेपरात वाचलं का? आलंय पेपरात पुण्यात भरती निघाली आहे मोठी. असं असं हो, लय आनंदाची गोष्ट आहे. मी जाईन बाबा. दाखव दाखव. अरे वा, छान. भैरवनाथा, खरंच रे तुझे फार उपकार. कर तयारी लाग. आणि बघ यशस्वी भाऊ. राजू, अरे भाऊ, शहरामध्ये जायला पैसे कुठून आणणार? तिथं गेलं खूप पैसा लागतो. अरे मी आहे ना, कशाला काळजी करता. जा बेटा, अभ्यास कर आणि तयारी लाग. हा हो हो काका. माझा मुलगा सुद्धा मुंबईला पोलीस आहे. अरे वा. परंतु त्याला नोकरी लावताना मला इतके परेशानी करावं लागली, इतकं पटकावं लागलं, फिरावं लागलं. त्याच्याशिवाय चालत नाही, कारण ते लागतंच, पैसे लागतात, करावंच लागतं. काय ते हां. आणि शहरात जाणं म्हणजे एक खेड्यातला मुलगा शहरात जातो, त्याला किती बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. करतात बरं, करतात. कसं आहे, नोकरी त्याला मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर माणूस पोरगा जो असतो अतिशय खुशीमध्ये जातो आणि तिथे नोकरी करतो. बरोबर. म्हणून काही असो, कितीही काही असो, त्याला खर्च करा आणि त्याला नोकरीला जाऊ द्या. तेच म्हणतो मी. अरे मी आहे ना, कशाला काळजी करता. होऊ द्या. हा चला लागा कामाला. बरं दादा, जाऊ द्यायचं. जाऊ द्यायचं बरं. हां. दाखवणार रे पाहू दे ना. इथेच बसू आपण. इकडेच बसू. येऊ द्या. इकडेच बसू. इकडे बसू. येईल वापस. किती मस्त पोरगी आहे रे ते. अरे फुल काट आहे. वा, लय भारी आहे रे. अरे ते इंका वापस रे. अरे आली रे. ए सोडा ना. अच्छा लगता है सोडा ना. जीवन का ए काढा, माझ्या बहिणीला चढू नको, नाही तर डोकं फोडीन. ए चिरकोट, अजून अंड्याच्या बाहेर न्यायला. ए उचला राहायला. धर रे. सोडा ना माझ्या भावाला. सोडा ना माझ्या भावाला. सोडा ना. वाटतंय माझा भाऊ. सोडा ना. सोडा ना माझ्या भावाला. चल. दीदी, तू का बरं रडते? काही नाही बाळा, असंच. ही गुल्लेर कोणाची आहे? मला खेळायला हवंय. ही गुल्लेर नाही, जीव आहे माझा. जर आज गजा असता तर नक्कीच मला या गुंडांपासून आज वाचवलं असतं. कुठेस रे गजा तू? येणार रे परत.
मामा मला लग्न करायचं आहे आता, आताच्या आताच. कौन है वो खुश नसीब लड़की? ओ सरपंच की लड़की है सानी. अपनी सरपंच की लड़की? हाँ. सुभान अल्लाह. वाह भाईजा वाह, बहुत खुश खबर अच्छी लगी तूने. क्या जाएंगे उसके घर उसका हाथ मांगने के लिए. डर मत, मैं हूं तेरे पीछे. डर मत भांजे, मैं हूं. अरे कृष्णा, ये इकडे ये. हा बोला भाऊ. ये इकडे ये. हा हे बघ. काय म्हणता? हे पैसे घे आणि गजूला दे. कशाला भाऊ? अरे गजूला दे, हे नको त्याच्या भाऊ, परीक्षेसाठी. नको. त्याला म्हणा परीक्षा दे, चांगला अभ्यास कर आणि परीक्षा पास होऊन आपल्या गावाला परत ये. काय राहू दे, भाऊ, राहू दे, राहू दे. मी आजपर्यंत देव तर कधी बघितला नाही, पण तो असेल तर तुमच्या सारखाच असेल. अरे नाही नाही, मी कसला देव. अरे हे माझं कर्तव्य आहे. अरे मी काहीतरी केल्याचं समाधान आहे मला. हा जा बेटा, हा? यशस्वी हो, चांगला अभ्यास कर, अधिकारी हो आणि परत ये. हा ठीक आहे. काळजी घ्या तुमची. हा. माझ्या बाबांची काळजी घ्या. हा? आणि अभ्यास खूप कर. हो मी अभ्यास करतो. तुम्ही फक्त त्या तुमच्या तब्येतीची पोरीचा काळजी. विचार मनामधून काढून टाका आता. ती तुमची सून बनणार आहे म्हणजे बनणार आहे. फक्त मला सक्सेस होणे होत्या. हो. तुम्ही काळजी घ्या तुमच्या पहिले तब्येतीची फक्त. अभ्यासाकडे लक्ष दे पण. हो बाबा हो. आता गाडी थांबवा आपण. इथं थांबतात गाड्या, भरपूर थांबतात बाबा. रात्र खूप झाली आहे बरं. दादा पुण्यात जात आहे का? येऊ द्या ना दादा, सोडून द्या ना पुण्यापर्यंत. ठीक आहे ठीक आहे. हो देईल ना पैसे. किती लागतील? धन्यवाद साहेब. ये बाळा, हा? काळजी घ्या बाबा. अभ्यासाकडे लक्ष दे. हो हा? हो. काका माझ्या बापाची काळजी घ्या. हो लक्ष लक्ष, हा? अभ्यासाकडे लक्ष दे. हो ताई तू मागच्यापेक्षा खूप चांगली दिसते. हां हॅलो. अरे हां ते पप्पा तिकडे दिल्लीला गेलेत ना. हां बरं चालेल ना, त्यांची ऑर्डर जी आहे ती त्यांना घ्यायला सांग, काही अडचण नाही. तसं मला पाठवून दे, बघू आपण काय करायचं काय नाही. हां बरं बरं हो हो चालतंय.
आणि ते दुसऱ्या कस्टमरचं काय झालं तिथल्या? बरं बरं चालतंय ना, काही अडचण नाही. बरं हो का? अच्छा अच्छा बरं चालेल ना, बघूयात आपण. तसं काही अडचण नाही येणार. मी करतो काहीतरी प्रयत्न. हां हो का? बरं बरं चालेल, मी करतो तुला एक थोड्या वेळात. हां हो हो. आओ सुलेमान भाई, आओ 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 बोलो बैठो. काका खुर्ची आणावर एक, बैठो. बस बोलो, कैसे आना हुआ? बात ही कुछ ऐसी है. अच्छा बोलिए. मैं आपको खुद आकर ही बात बताना चाहता हूँ. बोलिए ना. ये जो मेरा भांजा है, आपकी जो बहन है सानी, उससे मोहब्बत करता है, प्यार करता है. ये कैसे हो सकता है लेकिन? देखो भाई, दो परिवार अगर रिश्तेदारी में बदल जाए तो? नहीं सुलेमान भाई, ये कभी नहीं मुमकिन हो सकता है. ये निर्णय आपको महंगा गिरेगा. आपकी बहन की शादी मेरे भांजे से होंगे. नहीं हो सकता, माफ कीजिए. आपने जो मदद की उसके लिए मैं शुक्रगुजार हूँ, लेकिन उसके बदले ये नहीं हो सकता. ठीक है. माफ कीजिए सुलेमान भाई, ये मुमकिन नहीं है. आप आ सकते हैं. देख पवन, यह निर्णय आपको बहुत महंगा गिरेगा. आप आ सकते हो सुलेमान भाई. मैं शादी करवा के ही रहूंगा. आई, काय बाळा? तर ते एक सांगायचं होतं. काय झालं? ते सानीला बघायला मुलाकडचे येणार आहेत, आपल्या गावाकडचे. तर तू तयार करशील तिला? हा करतो ना मी, पण मग तुझे बाबा घरी नाही ना. तुझे बाबा तर दिल्लीला जायला मग. त्यांना सोड ग, त्यांना ते राजकारण महत्वाचं आहे, आपण नाही. काय करतायत ते दिल्लीमध्ये काय माहित, ते सोड, जाऊ दे. तू तुझा आवर आणि तिलाही तयार कर. मी बाहेरचं काय ते बघतो. बरं ठीक आहे, कर लवकर. करते मी. तिला पण तयार करते. हो. या नमस्कार नमस्कार. या बसा, या दे बसा. आई अगं पाहुणे आले. घ्या पाणी घ्या. पाऊस चांगला सुरू आहे ना? हा पाऊस जास्त झाला थोडा. बरं काय लावलं यावेळेस शेतात? आता काय बागायती आहे, समजा बाग लावलेला आहे. बरं आमच्याकडे एवढा काही खास पडला नाही पाऊस अजून. हा चालूच आहे आता. गेला तर आता पावसाचे दिवस आहे, सर्वजण पाऊस चालूच राहणार आता. बरोबर बरोबर. कुठे चालू आहे कुठे बंद आहे असं चालू आहे. बाकी काय मुलाचं? मुलाचं ग्रॅज्युएशन झालेलं. बर. आणि मुलगा सलून म्हणजे सलून सांभाळतोय सध्या. जॉब वगैरे सर्चिंग चालू आहे अजून. अच्छा अच्छा. नाही व्यवसाय तर कधी चांगला आहे, चालू आहे. ऍप्लिकेशन वगैरे करणं. बरोबर आहे ना? नोकरीचं तसं क्लासेस पण लावलेले आहे मी तसे. बरोबर. एक मिनिट आई, सानीला आणतेस का? हां येते तयार आहे थोडा. ओके. हे वाढ पैसे. ही आमची सानी. अच्छा. बरं काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बरं ठीक आहे. काय नाव? सानिका पाटील. सानिका पाटील. गाव कुठलं? खिरडी. खिरडी रावेर तालुक्यामध्ये आलं नाही गाव? अच्छा. शिक्षण वगैरे काय झालं? डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाला. अच्छा. भाऊ?
किती? भाऊ एक. चालेल चालेल. काय आई वडील शेती सांभाळता का? पप्पा दिल्लीला आहे. अच्छा, दिल्लीला आहे का? असेल काही म्हणजे पर्सनल काम असेल. आता वडील सरपंच होते हा हा. आणि आता दिल्लीमध्ये थोडं आता पुढे प्रगती करण्याचा विचार चालू आहे. विधानसभा वगैरे. हा नाही जावं लागतं, काही पर्सनल काम असते. बरोबर, पर्सनल काम असते जावं. ते नसल्यामुळे सगळं आपणच जुळवून आणतो आहे. हो. बघूयात आता काय प्रयत्न करणं आपलं काम आहे. हा नाही आपण काय देवाच्या हाती येते. जेव्हा झालं तेव्हा कोणीच थांबवू शकत नाही, असा विषय असतो. बरं, आता झालं असेल तर पाठवतील आता आतमध्ये. हो चालेल ठीक आहे. जा बेटा तू. मी बोलतो काय. गजा, कुठे गेलास रे तू? मला ओळखशील का गजा तू? अरे कृष्णा, इकडे बघ, कोणीतरी साहेब आलेले बघ. त्यांना काय पाहिजे ते. हा, मोठे साहेब दिसतात. बघ. खरे आलात तुम्ही? आपल्याला बाहेर जायचं बरं का. येऊ आपण गावातून जाऊ. बाबा, काय म्हणतो? बसा. बोल बाळा, काय म्हणतो? कुठे निघालास तू? तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करायला जातोय बाबा. आता मला स्वप्नात सुद्धा वाटत नाही होता की आपलं स्वप्न पूर्ण होईल. देवाची कृपा, आज आपण सक्सेस झालो. ठीक आहे. आणि तुमची सून आज मी आणणार घरी. जा बाळा, माझा आशीर्वाद आहे तुला. हो बाबा. जा सानीला. चला बाबा, येतो मी. चला रे. जैन सर, चला. काही नका. काय भाई, कसं चालू आहे? एक नंबर. याचा प्रॅक्टिस कशी चालू रे तुझी बाळा? माझी छान चालू आहे. छान आहे ना? हो. प्रॅक्टिस मन लावून कर बरं का. हो. अरे भाई, आपला भाऊ बघ मोठा साहेब झाला. अरे तो होमगार्ड तर बन.
अरे बनेल रे तो भाऊ गाईड करते ना मला. मी करतो तुला. आता मी आहे ना इथं. मी तुला तर रोज सकाळी प्रॅक्टिस घेतो तुझी. सकाळी 5ला मला 1000 पाहिजे तू. नसला तर दंडे. तुला आता बघू आता त्याला. भाऊ आपण जातोय तरी कुठे? खिरडीला. खिरड्याला कशाला? तुमच्या वहिनीला आणायला. नालायक भावटाचे अक्कल नाही वाटते याला. थांब बघू दे कोणी. दिसत नाही तुम्हाला का? दिसत नाही? माझ्यासोबत लहान मुलगा आहे ना. दिसत नाही का? साहेबांना मीटिंगला जायचं होतं. तुम्ही काय असू दे, तुम्ही पोलीस आहे म्हणून काय पण करणार का? मॅडम मोठे साहेब असू द्या, काय मला नाही. मोठे साहेब तुना वैनु मी दीवाना दिल में बनावाला मोगरा फुलना. बोलले तुम्ही सॉरी बोलले ना आम्हाला. हा मॅडम कुठं हरवले? ठीक आहे चल ना. ठीक आहे जाऊ शकता ना. ठीक चल पत्रा. तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना. पाटील लय चिकना दिसत होता का मी आज? लाईन मारत होती ना. वाटलं असं. सानी रोज येते म्हणता मंदिरात. आज बघतो मी त्याला मंदिरात आल्यावर. साईबाबाच्या मंदिरात येते. बघतो मी तिला आज. मला माहिती आहे आज येणार आहे. आज येणार आहे. रोज म्हणता मंदिरात येते ते सानी. आज बघतो मी त्याला सानीला. ए सानी मंदिरातून निघून गेली. तुझा भाऊ सोबत होता म्हणून निघून गेली. लक्षात ठेव सानी, तू लग्न फक्त तूच करणार तुझ्याशी. हे सगळं स्वप्न विसर. समजलं का? माझा गजा आहे आणि मी गजावरच प्रेम करत राहणार. माझा चेहरा जरी बदलला असेल ना तरी तो मला विसरणार नाही. अरे गजा तू आला यार. गजा कुठं तू? ए पुत्रे आलात का तू गावात? मी काढून दिलं होतं. ए काल्या ए पकड त्याला.
हे चल पण हे लागलं तर नाही तुम्हाला? नाही ठीक आहे. कुठं राहता तुम्ही? अच्छा चला येते. हो या. अरे गजा कुठं होतं इतके दिवसात? मला तुझी खूप आठवण आली मित्रा. मला पण तुमची फार आठवण आली रे. सानी कुठं आहे? अरे सानी ती तर शहरात गेली ना. ती अजून तर गावात नाही दिसली मला कधी. मी फक्त तिच्यासाठी आलो इथं. आला होता तो. आणि ते दुसरं गजा काय करतो तो? कसा फुलगावची नंबर प्लेट फॅन्सी. माझ्या पुढे मुळे तोंड पत्ता तर ओढायला पाणी नाही. पाणी पाहिजे. थांब 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 लायसन दाखव. साहेब लायसन एक्सपायर झालंय. काय रे कुठं राहतो? गावात राहतो. कुठून आला आता? कॉलेजवरून. काय फॅन्सी नंबर प्लेट आहे तुझी? सॉरी साहेब. एक्सपायर झालेलं तुझं लायसन. आता रिन्यू करेल साहेब. नंबर प्लेट पण फॅन्सी तुझी. सॉरी साहेब तो बदलवावा लागला. लवकर बदलून घे. राम बघतोय म्हणून सोडतो तुला. कायदा सर्वांसाठी समान आहे. आला लक्षात? सॉरी साहेब. काय रे परश्या? अरे काय गजू काय म्हणताय? काय चालू तुझं? बस काय नाही यार. ग्रॅज्युएट चालू आहे माझा आता. कॉलेजला लागलोय तयारीला. सानीची लय आठवण येते रे यार. हो का? काय दिवस होते ते. नाही यार खूप मजा करायचो आपण. तुझ्यासाठी भरपूर मेहनत घेतली. हो यार लय आठवण येते रे मला आता सानीची. हो ना. लय वेगळे दिवस होते ते. हो. काय तिचं असणं, काय तिचं ते बोलणं. मी नाही जगू शकत रे तिच्याशिवाय. यार मी जे काय आज आहे ते फक्त तिच्यासाठीच आहे. मी तिच्यासाठी भरपूर मेहनत घेतली. हो. आणि अधिकारी बनलो. चालेल. पण ती नाही माझ्या लाईफमध्ये. त्यामुळे मी अपुरा आहे रे. ज्या दिवशी मी ते माझ्या लाईफमध्ये येईल ना त्या दिवशी मी पूर्ण होणार. चला बरं बघू पाटील. हा उचला यांना. उचला उचला. घ्या लवकर पटकन. यांना द्यावं लागेल. मध्ये जा. मध्ये बसवा त्यांना तिकडे. या ते कोण तुम्ही? पटकन. नाही वजन नाही. अरे इकडून टाकते ना. पडलेलं पूर देवाला चालला. अरे अरे काय करता? अरे अरे सोडा. अरे सोडा त्यांना. सोडा. अरे सोडा. अरे काय करताय? सोडा. देवा 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 गजा रे ना.
अरे ह्या पोरीला वाचव रे देवा, वाचव. या सर या. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं त्यांना आता? बरं झालं तुम्ही त्यांना त्या दादांना वेळेवरती आणलं हॉस्पिटलला. अहो ते आमचं रोजचं कर्तव्य आहे, काय टेन्शन नाही तसं. बरं एक काम होतं तुमच्याशी आपलं. हां बोला ना. आपला एक मित्र आहे, हां, त्याचा 80% चेहरा जळालेला आहे. हां, त्याच्यावरती आपल्याला प्लास्टिक सर्जरी करायची. हो होईल ना. आता आमच्याकडे सक्सेस रेट खूप चांगला आहे. आता मागच्या महिन्यातच म्हटलं आमच्याकडे झाली प्लास्टिक सर्जरी. कोणाची? काहीतरी सानिका काहीतरी नाव आहे. 1 मिनिट मी जरा फाईल बघतो. बघा बरं. खिरडीचे ते का ते? हां खिरडीचे वाटतं, सरपंचांची. हां 1 मिनिट. सानिका पाटील. हां सानिका पाटील. तुमच्याकडे यांचा फोटो वगैरे का? हो आहे ना. 1 मिनिट. प्लास्टिक सर्जरी नंतरचा फोटो घेतो आहे ना. पुढचा घेऊ. जीव रंगना तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंग. पाटील हीच ती मुलगी. हो हो साहेब. हो हो. तिच्यावर माझा जीवापाळ प्रेम आहे. अरे बाप. ती आपली भांडणात सोबत होती. हो साहेब. हो हो. गाडीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण सोबत होती आपल्या. मी ओळखू शकलो नाही माझ्या प्रेमाला. हो साहेब. म्हणून ती माझ्या वारंवार समोर येत होती आणि मी ओळखू शकलो नाही. खरंच माझं प्रेम अपुरं पडलं. साहेब चला आता, जास्त वेळ करू नका. आपण तिला घेऊन येऊ साहेब. चला. चला आता. ठीक आहे साहेब. थँक्यू साहेब. हेलो. IPS अधिकारी. कौन? तेरी वर्दी की बहुत अकड़ है ना साले. आ जरा देखा, पूरी तेरी फैमिली को है ना मैंने किडनैप किया है. काय काय झालं साहेब? सुलेमानने माझ्या फॅमिलीला. अरे बाप, चला चला, टाइम नको करू. चला चला लवकर चला. कसं वाटतंय दादा आता? बरं वाटतंय आता. काय झालं होतं मला? तुम्हाला अटॅक आला होता. बरं झालं ते यांनी तुम्हाला वेळेवरती हॉस्पिटलला आणलं. ते खूप बरं झालं. हॉस्पिटलला ते कोण होतं ते काही माहीत नाही, पण पोलीस होते. पोलीसच्या ड्रेसमध्ये होते. पोलीस असतील. हां त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हां थांबा थांबा थांबा. अरे पशा गजा सानी भेटली आपली. कुठं? कुठे? सरपंचाच्या घरी जी मुलगी आली ना तीच आपली सानी. तिची प्लास्टिक सर्जरी झाली. ती सानी असेल तर ती सुलेमानची गुंड तिला पकडून नेले, उचलून नेले, तिला किडनॅप केले. काय करतो? हो मला माहिती आहे तिला कुठे नेले असेल. माझ्या वडिलांना पण किडनॅप केले तिने. मी बघतो आता. तू मी चालू का? नाही तू नको येऊ. तिथं भरपूर काय यार गजा. तू कचरा आहे, तू येऊ नको. मी बघतो ते काय करायचं. यार गजा येऊ दे. चला पाटील साहेब तू थांबितस. गजा काळजी घे. हो साईबाबाचे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. चला आपण दर्शनाला जाऊ, मग पुढच्या कामाला जाऊया. हाँ हाँ तू चल पुढे, मी आलोच. मंदिर कहाँ पे रे? हाँ सुलेमान भाई बोलिए. मैं क्या बोल रहा हूँ, और जो IPS अधिकारी जो गजा है ना, उसके अभी के अभी ट्रांसफर होना चाहिए. सुलेमान भाई आपको तो पता ही है, जैसे ऊपर से भी प्रेशर होता है और
दिक्कतें भी बहुत काफी सारी आती हैं। तेरे को कुर्सी मेरे वजह से मिली है, भूल गया क्या कुत्ता? हाँ भाई। मैं कुछ नहीं जानता, मेरे को 5 मिनट के अंदर उसका ट्रांसफर होना चाहिए। सुलेमान भाई समझे कीजिए ना, सुलेमान भाई ऐसा मत कीजिए ना। हाँ 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 सुलेमान भाई सुनिए तो राख फोन। जैन साहेब, काय साहेब, माझं काय चुकलं साहेब? बरं साहेब, ठीक आहे साहेब. ओके ओके साहेब. काय झालं साहेब? मला साहेबांनी बदली केली आहे. मला आत्ताच्या आत्ता गडचिरोली निघावं लागेल. इथे माझे फॅमिली किडनॅप केलेली आहे. आता काय करू? असू द्या साहेब, मी तुमच्या बरोबरच आहे, चिंता करू नका. माझे सल्लागार गिरी सरांना फोन करतो मी. अरे गजानन बोल. तुम्हाला माहिती आहे माझ्या फॅमिलीला सुलेमानने किडनॅप केलंय आणि आता माझी बदली पण झाली सर. या 2 कवडीच्या गुंड्यांसाठी सरकार पण आम्हाला इकडे तिकडे कुत्र्यासारखं फिरवतंय. काय फायदा या वर्दीचा? एवढी कष्ट करून मी वर्दी हासिल केली, कशासाठी केली? नाही साहेब, आता काही हो, मी आता सुलेमानच्या अड्ड्यावर जातोय. माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या घरच्यांना सावरण्याची जिम्मेदारी तुमची. नाही साहेब, मी जातो. तुम्ही सर्व काही. नाही साहेब. ओके साहेब. आपलं अण्णाचा नंबर आहे ना तुमच्याकडे? हा, अण्णाचा नंबर. लाव बरं फोन जरा. अण्णाचा नंबर. हॅलो हॅलो अण्णा, स्वराज्य फिल्म दिग्दर्शक गिरी असराज बोलते पुण्यावरनं. बोला गिरी सर, बोला. आपले वरणगाव मध्ये एक मित्र आहे, गजानन नाव आहे त्याचा, आणि त्यांचा काही प्रॉब्लेम झालाय बरं का. त्याला कुठल्या तरी सुलेमान नावाचा गुंड आहे, त्या गुंडांनी बहुतेक त्याच्या फॅमिलीला किडनॅप केलं. हो हो हो, थोडं बघाल का तेवढं जरा? बरं बरं, करतो की. मग मी फोटो पाठवते का? पाठवा, लगेच पाठवा, लगेच करतो मी. हो दादा, यांनीच तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. हो का? हो, हेच आहे ते. हो का, असं का? बरं बरं. सोड मला, सोडा मला. ते पोरगा पोलीस झाला तर जास्त नखरे करू राहिला काय? येऊ दे त्याला, पाहतो आज. तुझा बाप येऊ दे, बघून घेईन तुला. बस वाट पाहतो पोलिसाचे, लक्षात ठेव. ए टकल्या, माझ्या दाजाला तुझी बँड वाजून या. मग पाय तू. त्याचा बँडच वाजेल आता. बघ तू, तुकडे तुकडे करून टाकल तुझे. येऊ दे त्याला आज, पाहतो मी त्याची सोय. सोड, आता येतोय की नाही तो? नखरे करू लागा जास्त. सोडा मला. तू सोड भट्टा मला. सोडा. हे बादशाह, तुझी दुश्मनी माझ्यासोबत आहे. माझ्या फॅमिलीला सोड, आता तुला माहिती आहे इथं काय तांडवणार. तुझी जे वर्दी होती ती गेली आज, लक्षात ठेव. आज पाहतो ते माज उतरवतो. चाल पळ. बादशाह, वर्दी गेली, पण आज ज्या कारणात जोर आहे ना ते तुला आज दाखवतो मी. सोड. साले पागल है क्या तू?
साले को देखो अपने एरिया में कौन आया है। कौन है? अरे ये गैंगस्टर का गैंगस्टर अन्ना है। वो आई कहां से? अन्ना अन्ना काय लबाडा? अण्णा यांनी माझ्या बाबाला किडनॅप केला अण्णा माझ्या बाबा अण्णा माझ्या बाबाला सोडायला लावा. पुढे बाबा. ए गिरजा लेके आओ. तुमचे लय उपकार झाले अण्णा. मला ओळखलं का? नाही अण्णा. माझा एक वेळ तू जीव वाचवलाय. हे झालं कसं? माझ्या प्रेमामुळे झालं अण्णा. ते माझ्या प्रेमाला पण किडनॅप केले अण्णा. मी तिच्याशिवाय राहू नाही शकत अण्णा. मी मरून जाईल अण्णा. यांना सांगा आमच्या वाटेला आमच्या वाटेला नका. जीव रंगना तू नाम जीव रंगना तू नाम जीव
रंग